नमस्कार, मी पूनम ब्लाउज कटिंग मराठी या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत बघा 36 इंच छातीच्या मापाची प्रिन्स कट ब्लाउजची पेपर कटिंग. तर पेपर कटिंग अशा पद्धतीने आपण करणार आहोत की ती डायरेक्ट कापडावरती मांडून कटिंग करता यावी, कुठेही वाढवायला लागणार नाही अशी पेपर कटिंग मी तुम्हाला इथं दाखवणार आहे. तर त्यासाठी बघा उंची 13 इंच आहे तयार ब्लाउजची. छातीचं माप जे आहे ते 36 इंच आहे. 32 इंच कंबर आहे. पुढचा गळा जो आहे तो 6.5 इंचाचा आहे. मागचा गळा जो आहे तो 10.5 इंचाचा आहे आणि बाही लांबी 5 इंचाची आहे. दंडघेर जो आहे तो 5.25 इंचाचा आहे. आता या मापानुसार आपण इथं पेपर कटिंग करणार आहे. तर सर्वात आधी आपण मागील भाग कटिंग करणार आहोत. तर बघा अशा पद्धतीचा इथं मी कार्डशीट पेपर जो घेतलेला आहे त्याच्यावरती मी तुम्हाला परफेक्ट अशी पेपर कटिंग करून दाखवणार आहे. त्याचबरोबर व्यवस्थित असा पफ कसा तयार करायचा हे सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे. हे बघा या पद्धतीने हा कार्डशीट पेपर जो आहे तो मी घेतलेला आहे. डबल फोल्ड करून नाही घेतला तरी चालेल, पण इथं व्यवस्थित दिसावं किंवा जागा कमी पडत होती त्यामुळे मी डबल फोल्ड करून घेतलेला आहे. कारण आपल्याला मागील पार्ट आणि पुढचा पार्ट जो आहे तो वेगवेगळे कटिंग करायचे आहेत. मागील पार्टचं आणि पुढच्या पार्टचं जे मेजरमेंट आहे ते वेगवेगळं असणार आहे. तर बघा इथं 14 इंचावरती मी मार्किंग करून घेते. उंचीचं तयार ब्लाऊजचं उंचीचं मार्किंग जे आहे ते 13 इंचावरती आहे. त्यामध्ये आपल्याला 1 इंच शिलाई मार्जिनचा घ्यायचा आहे आणि 14 इंचावरती आपण उंचीचं मार्किंग करून घेतलेलं आहे. शोल्डर बघा इथे मी 5.5 इंच शोल्डर घेतलेलं आहे आणि हे लाईन मी पट्टीने सरळ आखून घेते. बघा 5.5 इंचावरती शोल्डरची लाईन आखलेली आहे. आता इथं सुद्धा बघा शोल्डरची लाईन मी आखून घेते, म्हणजेच मार्किंग करून घेते 5.5 इंचावरती, जेणेकरून आपली मुंड्याची लाईन जी आहे ती सरळ येईल यासाठी. 5.5 इंच शोल्डर घेतलं आणि आता मुंडा आपल्याला घ्यायचा आहे 5.25 इंचावरती. हे बघा या पद्धतीने. आणि आता इथं ही सरळ लाईन मी पट्टीच्या साह्याने आखून घेतली. बघा आता हे मुंड्याचं जे मार्किंग आहे 5.25 इंचाचं, तिथूनच आपल्याला टाकायचं आहे आपल्या छातीचं माप जे आहे 9 इंचाचं, म्हणजे 36 इंचाचा चौथा भाग हा 9 इंच होतो आणि हे 9 इंच आपण इथं टाकलेलं आहे. शिलाई मार्जिन इथं आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे. प्रिन्स कट साठी आपण 2 इंच शिलाई मार्जिन वापरत असतो यासाठी. याच्यानंतर आता आपल्याला कमरेचं माप टाकायचं आहे. तर कमरेचं माप जे आहे ते 32 इंचाचा आहे. तर त्याचा चौथा भाग 8 इंच होतो आणि आपल्याला इथं 1 इंच टक्स पॉइंट घेऊन 9 इंचावरतीच कमरेचं माप सुद्धा टाकायचं आहे. त्यापुढे 2 इंच शिलाई मार्जिन आणि आता ह्या दोन्ही रेषा मी सरळ आखून घेते. हे बघा या पद्धतीने 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि 9 इंचावरती छातीचं माप आणि 9 इंचावरती कमरेचं माप असं टाकून घेतलेलं आहे. आता आपण मुंड्याला आकार देऊन घेऊ. तर मुंड्याला आकार देण्यासाठी बघा आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने मी 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि इथून आता आपल्याला मुंड्याचा गोल आकार तयार करून घ्यायचा आहे. हे बघा या पद्धतीने मुंड्याचा गोल आकार आपल्याला तयार करायचा आहे. इथं या पॉइंटला मुंड्याचा आकार आपल्याला चिटकवायचा आहे. या पद्धतीने मुंड्याचा गोल आकार तयार झाला आणि आता आपण मागील गळा टाकून घेऊ. तर गळा रुंदी आपल्याला घ्यायची आहे 2.5 इंच. हे बघा या पद्धतीने 2.5 इंच गळा रुंदी घेतली आणि तिथून आपल्याला गळा उंचीचं मार्किंग करायचं आहे 10.5 इंचावरती. इथून गळा रुंदी घ्यायची आहे बघा 3 इंच. तुम्ही याच्यापेक्षा जास्त सुद्धा घेऊ शकता, म्हणजे 3.5 इंच सुद्धा घेऊ शकता. पट्टीने हा चौकोन मी तयार करून घेते. इथं तुम्ही कोणताही आकार देऊ शकता. इथं मी गोल आकार देऊन घेत आहे बघा या पद्धतीने. आणि आता आपल्याला कमरेचा टक्स टाकून घ्यायचा आहे. तर बघा ही 9 इंच कमरेचं माप आहे, त्याचा मध्य काढायचा आहे. अशा पद्धतीने टेपने आपल्याला आणि मार्किंग करून घ्यायचं आहे. हे झालं आपलं टक्सचं मार्किंग. आता हा टक्स आपल्या उंचीला किती ठेवायचा आहे, तर 3 इंचाचा मी ठेवणार आहे. हे बघा गळ्याच्या खाली आपला टक्स हा राहिला पाहिजे. या पद्धतीने 3 इंचावरती मी टक्सची उंची घेतलेली आहे आणि आडवा टक्स जो आहे तो आपला 1 इंचाचा ठेवायचा आहे. म्हणजेच आपल्याला अर्धा अर्धा दोन्ही साईडने मार्किंग करायचं आहे अर्धा अर्धा इंचावरती. आणि ही लाईन आता तिरकी आपल्याला वर जोडून घ्यायची आहेत बघा या पद्धतीने.
इथं आपलं मागील भागाचं पूर्ण मार्किंग झालेलं आहे. एकदम परफेक्ट असं तुम्हाला इथं मी मार्किंग करून दाखवलेलं आहे मागील भागाचं. यामध्ये जर काही समजलं नसेल तर कमेंट करून विचारायचं आहे. अगदी आपण पेनाने जे मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरून आपल्याला कट करायचं आहे. एक्स्ट्राचं काहीही द्यायचं नाही. हे बघा, एकच पार्ट मी कट करत आहे. आपण डबल फोल्ड करून कार्डशीट पेपर घेतलेला आहे, पण खालचा कार्डशीट पेपर जो आहे तो मी कट करत नाही, फक्त वरचा करणार आहे. कारण पुढच्या भागाचं जे मार्किंग आहे ते आपलं वेगळं असणार आहे. त्यामुळे फक्त वरचा पार्ट जो आहे, मागील पार्ट आपण मार्किंग केलेला, तो मी इथं कटिंग करून घेत आहे. या पद्धतीने बरोबर जे आपलं पेनाचं मार्किंग आहे त्याच्यावरून मी हा पार्ट कट करून घेतलेला आहे. बघा, अशा पद्धतीने परफेक्ट असा कट करून घेतलेला आहे. आता हा पार्ट आपण साईडला ठेवून देऊ आणि हा जो कार्डशीट पेपर आहे तो व्यवस्थित पसरवून घेऊ आणि त्याच्यावरती आपल्याला मागील पार्ट ठेवायचा आहे. तर बघा, या पद्धतीने मी हा कार्डशीट पेपर पसरवून घेतला व्यवस्थित असा आणि त्याच्यावरती हा मागील पार्ट ठेवलेला आहे. तर बघा, आपल्याला पुढच्या भागासाठी अर्धा ते पाऊण इंच उंची वाढवून घ्यायची असते. हे बघा, या पद्धतीने मी इथं 1 इंच घेतलेली आहे. तुम्ही अर्धा इंच सुद्धा घेऊ शकता किंवा पाऊण इंच सुद्धा घेऊ शकता. हे बघा, या पद्धतीने मी 1 इंच घेतलेली आहे, जेणेकरून आपला पार्ट, पुढचा जो पार्ट असतो तो जॉईन करताना आपल्याला कापड कमी पडू नये यासाठी. आणि आता हा बघा, हा मागील पार्ट जो आहे तो बरोबर मी खालच्या लाईनला चिटकवून ठेवलेला आहे. या साईडने सुद्धा बघा, गळ्याच्या साईडने सुद्धा अगदी व्यवस्थित असा मी चिटकवून घेतलेला आहे. आणि आहे असं आता आपल्याला हा पार्ट, मागील पार्ट जो आहे तो मार्किंग करून घ्यायचा आहे. कुठेही काही वाढवायचं नाही. हे मार्किंग झाल्यानंतर मी तुम्हाला त्याचं माप व्यवस्थित असं समजून सांगणार आहे, कुठं किती वाढवायचं ते. बघा, इथं शिलाई मार्जिनचं सुद्धा मार्किंग करून घेतलं, शोल्डरचं केलं, गळा रुंदीचं केलं. अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि आता आपण पुढची मार्किंग बघून घेऊ. तर सर्वात आधी बघा, इथं मुंड्याची जी लाईन आहे ती मी सरळ आखून घेते, म्हणजे आपल्याला पुढचा मुंडा टाकण्यासाठी जमेल. हे बघा, या पद्धतीने सरळ लाईन घेतली आणि ही सुद्धा लाईन सरळ आखून घेतली. बरोबर आपलं मुंड्यामधलं जे गोल राऊंडचं 1.5 इंचाचं मार्जिन आहे ते बरोबर आलं पाहिजे. त्याच्यानंतर हे 2 इंचाचं आपलं शिलाई मार्जिनची सुद्धा मी लाईन इथं आखून घेतली. आता गळा रुंदी तर तुम्हाला माहितीच आहे, मागील भागासाठी आपण 2.5 इंच घेतली होती, तीच आपली पुढच्या भागासाठी राहणार आहे. तिथून 6.5 इंचावरती आपण गळा उंची टाकत असतो पुढच्या गळ्याची. तर बघा, इथं 6.5 इंचावरती मी मार्किंग करून घेतलं आणि तिथून इथं बघा, मी 2.5 इंचच गळा रुंदी घेत आहे. ज्यांना पुढचा गळा ब्रॉड हवा असेल त्यांच्यासाठी तुम्ही 2.25 किंवा 3 इंच सुद्धा घेऊ शकता. इथं सुद्धा मी गोल आकार तयार करून घेत आहे बघा, या पद्धतीने. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, सर्वात आधी आपल्याला हा टक्स टाकून घ्यायचा आहे, म्हणजे पार्ट तयार करून घ्यायचे आहेत बघा. इथून बघा, मी 4.25 इंचावरती मार्किंग करून घेतलं. तर यामध्ये आपलं शिलाई मार्जिन सुद्धा असणार आहे, त्यामुळे मी 4.25 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. सरळ मी वर 4.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे बघा, या पद्धतीने. इथून बघा, मी 4.25 इंचावरती मार्किंग करून घेत आहे या पद्धतीने. यामध्ये आपलं शिलाई मार्जिन सुद्धा आहे, हे लक्षात असू द्या. त्यामुळे आपलं मार्किंग 4.25 इंचावरती आलेलं आहे. नाही तर आपलं मार्किंग इथं 4.25 इंचावरती आलं असतं आणि खाली जी इथं आपण 4.25 इंच घेतलेलं आहे तिथं आपलं आलेलं असतं 3.25 इंच. तर बघा, या पद्धतीने आपण इथं आकार देऊन घेतला प्रिन्स कटचा. त्याच्यानंतर आता 2 इंचावरती आपल्याला टाकायचं आहे टक्स. बघा, इथं 2 इंचावरती टक्सचं मार्किंग केलं. इथून बघा 1.5 इंचावरती सरळ लाईन आणायची आहे आणि अशा पद्धतीने बघा, मी इथं ड्रॉप देत देत प्रिन्स कटचा आकार तयार करून घेतलेला आहे. या पद्धतीने हे बघा, परफेक्ट आकार इथं आपला तयार झालेला आहे. याच्यापेक्षा फुगीर आकार सुद्धा जर तुम्हाला इथं तयार करायचा असेल तरी तुम्ही करू शकता, पण फुगीर आकार जास्त जर आपण केला तर दोन्ही पार्ट जोडताना आपल्याला ते व्यवस्थित जोडता येत नाहीत. यासाठी अशा पद्धतीनेच आकार ठेवायचा आहे, जास्त कव आकार तयार करायचा नाही. हे सुद्धा लाईन इथं मी जोडून घेतली. तर अशा पद्धतीने आपला हा पुढचा भाग इथे तयार झालेला आहे. आता आपण शिलाई मार्जिन वाढवून घेऊ बघा.
तर बघा यामध्ये आपण 2 इंचचा टक्स घेतला, यामध्ये आपलं 1 इंच आहे आणि शिलाई मार्जिन आपण जे घेतलेलं आहे ते अर्धा इंचाचं, तर 1 इंच झालं. म्हणजे आपण इथं 2 इंच वाढवून घेणार आहोत कमरेच्या साईडला आणि या साईडला आपण घेणार आहोत 1 इंच वाढवून छातीच्या साईडला, जेणेकरून दोन्ही पार्ट आपल्याला जोडायला अर्धा मार्जिन लागणार आहे, अर्धा इंचाचं. तर बघा या पद्धतीने तुम्ही पाव इंचाचं मार्जिन धरत असताल तर तुम्ही अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे आणि जे अर्धा इंचाचं मार्जिन घेत असतील त्यांनी 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने इथे पूर्ण मार्किंग आपलं झालेलं आहे. आता इथे बघा खालच्या साईडने हे बघा अशा पद्धतीने हे टक्सचं लाईन खाली आखून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर बघा हे तिरकं लाईन आखून घ्यायची आहे. ज्यावेळेस आपण हे दोन्ही पार्ट एकमेकांना जॉईन करू त्यावेळेस इथं मध्ये खड्डा पडतो बघा, म्हणजे कापड वर जातं जॉईन केल्यामुळं. त्यासाठी आपण अशा पद्धतीने 1 इंच वाढवून घेतलेला आहे. तुम्ही अर्धा इंच सुद्धा वाढवून घेऊ शकता, तुम्हाला जर 1 इंच जास्त वाटत असेल तर. आणि 1 इंचच घ्यायचं आहे, जेणेकरून जरी एक्स्ट्राचं झालं तरी आपण ते कट करून काढू शकतो. त्याच्यानंतर बघा इथं पुढच्या मुंड्यासाठी आपल्याला अर्धा इंच बघा खाली घेऊन आकार द्यायचा आहे. म्हणजे मागच्या मुंड्यासाठी आपण 1.5 इंचावरती मार्किंग केलं आणि पुढच्या मुंड्यासाठी आपण 1 इंचावरती मार्किंग केलं. तर बघा इथं आपण खालच्या साईडला टक्स घेतल्यानंतर जसं कापड वर जातं तसंच वरच्या साईडला टक्स घेतल्यानंतर सुद्धा कापड वर जातं. त्यामुळे मी इथं पुढचा मुंडा कट करून घेत नाही आताच. तो मी ब्लाऊज शिवल्यानंतर किंवा शोल्डर जोडल्यानंतर मागच्या पार्टचं आणि पुढच्या पार्टचं शोल्डर जोडल्यानंतर मी तो पुढचा मुंडा बरोबर अर्धा इंचावरती आखून घेत असते आणि कट करून घेत असते. पेपर कटिंग वरती किंवा अस्तर वरती मी पुढच्या भागाचा मुंडा जो आहे 1 इंचावरती दिलेला आकार तो मी कट करत नसते. ज्यावेळेस पूर्ण ब्लाऊज तयार होईल पुढचा भाग मागचा भाग त्यावेळेस आपण शोल्डर जोडून झाल्यानंतर पुढच्या भागाला खाली अर्धा इंच घेऊन आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा या पद्धतीने मी मागील मुंड्याचा जो आकार आहे तिथूनच कट करत आहे पुढचा भागसुद्धा. तर बऱ्याचदा काय होतं, ब्लाऊज शिवल्यानंतर पुढच्या भागाचा मुंडा जो आहे तो खाली येतो जास्त, त्यामुळे मी इथं अशी पद्धत वापरलेली आहे. तुम्हीसुद्धा हे नक्की ट्राय करा, तुमच्यासुद्धा लक्षात येईल की ब्लाऊज कशा पद्धतीने तयार होत आहे. जरी एक्स्ट्राचं झालं तुमच्याकडून तरी ते आपण मुंड्याला आकार देऊन कट करू शकतो, त्यासाठी राहून द्यायचं आहे. बघा हे तिरकंसुद्धा मी कट करून घेतलं. आता हे बाकीचं मी कट करणार नाही आहे, असंच ठेवणार आहे. तर बघा यामध्ये जर काही समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारायचं आहे. आणि आता आपण बाही कटिंग बघणार आहोत. तर बघा या पद्धतीने बंद बाजूचं कार्डशीट पेपर जे आहे ते मी माझ्या साईडला केलेलं आहे आणि इकडच्या साईडला बघा कात्रीच्या साईडला जी बाजू आहे ती माझी दंडाची बाजू असणार आहे आणि पट्टीच्या साईडला जी बाजू आहे ती माझी ब्लाऊजला जोडण्यासाठी जे साईड असते ती असणार आहे. तर बघा सर्वात आधी आपल्याला बाही रुंदी टाकून घ्यायची आहे, म्हणजेच बाहीघडी टाकून घ्यायची आहे. जेवढं छातीचं माप तेवढे बाहीघडी आपण टाकत असतो, म्हणजेच छातीच्या मापाचा चौथा भाग. तर बघा इथं 9 इंचावरती मी बाहीघडी टाकून घेतलेली आहे, जेणेकरून आपल्याला बाही कमी पडणार नाही. या पद्धतीने मी बाही इथं दाखवत असते तुम्हाला. तर बघा तयार बाही ही 5 इंचाची आहे, त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिनचा घ्यायचा आहे आणि या पद्धतीने आपण 6 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. हे बघा ही लाईन मी पट्टीने सरळ आखून घेतली आणि आता आपल्याला यातूनच आपलं शिलाई मार्जिन जे आहे ते काढून घ्यायचं आहे. तर बघा इथं मी 2 इंच शिलाई मार्जिन यातलंच काढत आहे. जर तुम्हाला हे कमी पडत असेल तर तुम्ही पलीकडच्या साईडने अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. तर बघा या पद्धतीने मी 2 इंच शिलाई मार्जिन काढून घेतलं. तर बघा इथं परत तुम्हाला सांगते, अर्धा इंच या साईडने वाढवून घ्यायचं आहे, 1.5 इंच आतल्या साईडला ठेवायचं आहे. बंद बाजूने आपल्याला 1.25 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि कॅफाईट आपल्याला टाकायची आहे बघा इथं. तर बघा 5 इंच बाही लांबी असल्यामुळे मी इथं 3 इंच कॅफाईट घेत आहे. कॅफाईट आपल्याला जास्तच घ्यायची आहे, जेणेकरून आपला ब्लाऊज व्यवस्थित बसेल, परफेक्ट बसेल आणि ब्लाऊज शिवल्यानंतर ब्लाऊजची जी फिटिंगची लाईन असते तीसुद्धा सरळ येते ज्यावेळेस आपली कॅफाईट बरोबर असते.
या पद्धतीने इथे मी बाहीचा आकार तयार करून घेत आहे बघा. या साईडने सुद्धा अशा पद्धतीने सरळ तिरकी लाईन आखून घ्यायची आहे. आणि आता इथं बाहीचा आतील आकारसुद्धा तयार करून घेतला. तर याचे जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल, बाही कटिंग कशी करायची, परफेक्ट बाहीचा आकार कसा तयार करायचा, त्याचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड आहेत, तिथून तुम्ही ते बघू शकता. तर बघा 6 इंचावरती, पावणे 6 इंचावरती मी दंडघेर टाकलेला आहे. आणि त्यापुढे आपली 2 इंच शिलाई मार्जिन या पद्धतीने मी टाकून घेतलं. आणि हे बघा, हे दोन्ही लाईन मी या पद्धतीने जोडून घेतल्या. तर ही सुद्धा बाही आपली परफेक्ट तयार झालेली आहे. यामध्ये जर तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तर बघा, अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा. 36 इंच छातीच्या मापाचा प्रिन्स कट ब्लाऊजची कटिंग एकदा तुम्ही करून बघा. तुम्हाला ब्लाऊज कसा फिटिंगला बसतोय ते तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा. परफेक्ट कटिंग आहे ही. यामध्ये तुम्हाला काहीही चेंजेस करायची गरज पडणार नाही. आहे अशी कटिंग तुम्हाला ही अस्तरवरती मांडायची आहे आणि कटिंग करायचं आहे अस्तर. अगदी परफेक्ट कटिंग आहे ही. हे बघा, या पद्धतीने मी बाहीचा आतील आकारसुद्धा कट करून घेतला. या पद्धतीने आपली पूर्ण बाही तयार झाली. हा मागील पार्ट आणि हा पुढचा पार्ट. यामध्ये जर तुम्हाला काही समजलं नसेल तर मला तुम्ही कमेंट करून विचारायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद.